ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती अमरावतीवर एक हाती सत्ता प्राप्त केली. हे वैकुंठ हातीमध्ये विष्णू नारायणा तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम चेतावणी. शुभस्वागतम. सर्वप्रथम माझ्या शिरसाई तुझे स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळात जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती तुला अभयदान देण्यात ठरला नाही. विष्णुदेव ध्यानी असू दे. या नरदेहाच्या मस्तकी ब्रह्मदेवांचा बलद हस्त आणि त्याच प्राप्तीच्या बळावर तुम्हा तेथेच थोडी देवांचा राजा देवेंद्र युद्धात पराभूत करून अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. हे तत्वानी तुझ्या क्षीरसागरी या क्षणी क्षीरसागराचा त्याग करून इथून प्रस्थान करा. विष्णुदेव ऐके कैसे राजे सकल सिद्धी त्याला ईश्वर प्रतिमाते पण ज्यावेळेला बुद्धीचा भाग आहे म्हणून त्याचा अंत होतो. आता शक्य नाही विष्णुदेव. अंतकाल तर तुमचा समीपला ते तुमच्या बाहुबळामध्ये सामर्थ्य तर सुद्धा जेव्हा एखाद्याचा मरण काळ जवळ येतो तेव्हा त्याला अशी बुद्धी सुचते. या धर्माच्या वाटेवर धर्माचा आग्रह होत आहे. तुझा एवढा उत्साह लोकांच्या आहे. आज या रणांगणात विष्णुदेव या रणमैदानात या मैदानाच्या बळावर या शस्त्राच्या धारेवर माझा सर्व शस्त्र नाबूद करेल. शंभू महादेवांचा कैलास पर्वत या सेंद्रासुराची स्वारी